नमस्कार. 2026 मध्ये आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत काहीतरी खूप मोठं घडणार आहे. एक अशी तपासणी, एक अशी झाडाझडती जिच्या केंद्रस्थानी असतील चौथी इयत्तेतली लाखो मुलं. आणि हो, यात शहरातल्या मोठ्या खाजगी शाळा असोत किंवा गावातल्या छोट्या सरकारी शाळा, या तपासणीतून कोणीही सुटणार नाही. पण थांबा, यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का? ही मुलांची परीक्षा नाहीये. म्हणजे हे त्यांचं रिपोर्ट कार्ड नाही. ही परीक्षा आहे आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची. आपल्या शाळा, आपले शिक्षक, आपली धोरणं कितपत यशस्वी झाली आहेत याचं हे एक महाऑडिट आहे. चला तर मग आज आपण याच महाऑडिटचे एक एक पैलू उलगडून पाहणार आहोत. ही चाचणी नक्की आहे तरी काय, आणि फक्त चौथीचीच मुलं का निवडली? हे सगळं निष्पक्षपणे होईल याची काय गॅरंटी? आणि यात पाठांतराऐवजी नेमकं काय तपासले जाणार आहे? आणि हो, सगळ्यात शेवटी याचे परिणाम काय असतील? तर या देशव्यापी पाहणीला एक अधिकृत नाव आहे फाउंडेशनल लर्निंग स्टडी किंवा FLS 2026. भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय ही अत्यंत महत्त्वाची तपासणी करणार आहे. पण प्रश्न हा आहे की याचा नेमका उद्देश काय आणि याकडे इतकं गांभीर्याने का पाहिलं जात आहे? लक्षात घ्या, ही काही साधीसुधी तपासणी नाहीये. हे एक देशव्यापी महाऑडिट आहे आणि यात सरकारी, खासगी सगळ्या शाळा येणार आहेत. याचं नेतृत्व परख नावाची राष्ट्रीय संस्था, NCERT आणि राज्याच्या शिक्षण संस्था करत आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो, याचा उद्देश मुलांना पास नापास ठरवणं नाही, तर आपली मुलं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानात नेमकी कुठे आहेत याचं निदान करणं आहे. आता या ऑडिटमधल्या एका मोठ्या प्रश्नाकडे येऊया. जर पायाभूत शिक्षण तपासायचं आहे तर ते तर 1ली ते 3रीतच होतं. मग सरकारने आपला मोर्चा अचानक थेट चौथीकडे का वळवला? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हाच तो कळीचा मुद्दा आहे. पाया जर पहिल्या 3 वर्षात घातला जातोय, तर मग चौथीत जाऊन त्याचं मोजमाप का? हे म्हणजे थोडं उशिरा नाही का झालं? पण थांबा, या निर्णयामागे एक अत्यंत महत्वाचं शिक्षणशास्त्रीय कारण दडलेलं आहे. तो निर्णायक टप्पा इथेच आहे. शिक्षणतज्ज्ञ म्हणतात की 1ली ते 3री पर्यंतचा काळ हा मुलांसाठी असतो वाचायला शिकण्याचा, म्हणजे लर्निंग टू रीड. मुलं अक्षरं ओळखतात, शब्द जोडतात, वाक्य वाचायला शिकतात. पण चौथीत पाऊल ठेवताच हा सगळा खेळ पूर्णपणे बदलतो. तिथून पुढे सुरू होतो शिकण्यासाठी वाचण्याचा प्रवास, म्हणजे रीडिंग टू लर्न. बरं, चौथी इयत्तेचं महत्त्व तर कळालं, पण हे सगळं करण्यासाठी 2026 हेच वर्ष का निवडलं? यामागेही काही विशेष कारण आहे का? हो, नक्कीच आहे. कारण 2026 हे ते वर्ष आहे जेव्हा 2020 मध्ये लागू झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणाखाली शिकलेली मुलांची पहिली बॅच चौथीत पोहोचेल. म्हणजे काय, तर ह्या नवीन पॉलिसीचा मुलांच्या पायाभूत क्षमतेवर नेमका काय परिणाम झाला हे मोजण्याची ही पहिली आणि सर्वात अचूक संधी असणार आहे. आता एका अगदी व्यावहारिक प्रश्नाकडे येऊया. एवढ्या मोठ्या देशव्यापी पाहणीमध्ये जिथे हजारो शाळा सामील आहेत, तिथे निकाल निष्पक्षपाती आणि अचूक असतील याची खात्री कशी करणार? हा एक अगदी रास्त प्रश्न आहे. मनात शंका येतेच की नाही की शाळा आपल्या संस्थेचा निकाल चांगला दिसावा म्हणून फक्त हुशार मुलांनाच अशा चाचण्यांसाठी पुढे करतील? मग या ऑडिटचे निष्कर्ष दिशाभूल करणारे ठरणार नाहीत का? तर याच संभाव्य पक्षपाताला टाळण्यासाठी या ऑडिटमध्ये एका अत्यंत काटेकोर वैज्ञानिक पद्धतीचा वापर होणार आहे. त्या पद्धतीचं नाव आहे स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. हे असं नाहीये की कोणीही उठून कोणत्याही शाळेत जाऊन चाचणी घेईल. नाही, यामागे एक शास्त्रशुद्ध नियोजन आहे. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगतो, हे अगदी निवडणुकीच्या एक्झिट पोलसारखं आहे. जसं एक्झिट पोलमध्ये संपूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळे मतदार निवडले जातात, किंवा शेताची सुपीकता तपासायची असेल तर वेगवेगळ्या भागातून मातीचे नमुने घेतात, अगदी त्याचप्रमाणे देशभरातल्या सर्व प्रकारच्या शाळांचे नमुने यात निवडले जातील. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. निष्पक्षपातीपणाची खात्री करण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट केली जाणार आहे. निवडलेल्या शाळांमध्ये ही चाचणी शाळेचे शिक्षक घेणार नाहीत. त्यासाठी बाहेरून आलेले पूर्णपणे तटस्थ फील्ड इन्व्हेस्टिगेटर्स नेमले जातील. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला किंवा दबावाला जागाच उरणार नाही. बरं, हे सगळं झालं ऑडिट कसं होणार याबद्दल. पण आता या ऑडिटच्या अगदी गाभ्याकडे वळूया. या तपासणीत विचारले जाणारे प्रश्न आपल्या नेहमीच्या परीक्षांपेक्षा वेगळे कसे असणार आहेत? हाच या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे.
बघा, आपल्या पारंपरिक परीक्षांमध्ये पाठांतरावर जोर असतो. भारताची राजधानी कोणती, उत्तर घोकलेलं असतं, ते दिलं की विषय संपला. पण या ऑडिटमध्ये असं नाही. इथे मुलांना एखादा नवीन उतारा दिला जाईल आणि विचारलं जाईल की यातून तुम्हाला काय समजलं ते सांगा. गणितातही 25 x 4 किती असं थेट विचारणार नाहीत, तर 25 रुपये 4 मित्रांमध्ये समान कसे वाटाल असे व्यावहारिक प्रश्न असतील. म्हणजेच आता साक्षरतेची व्याख्याच बदलत आहे. या नवीन पद्धतीनुसार जर एखादा मूल अडखळत न अडखळता वाचू शकतं, पण त्याला त्यात काय लिहिलंय हेच कळत नसेल, तर त्याला पायाभूत साक्षर मानलं जाणार नाही. फक्त शब्द ओळखणं म्हणजे वाचन नव्हे, तर वाचलेल्या गोष्टीचा अर्थ लावण्याची क्षमता, हीच खरी साक्षरता आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते की ही प्रक्रिया खूपच काटेकोर, शास्त्रशुद्ध आणि दूरगामी परिणाम करणारी असणार आहे. पण आता थोडं पुढे जाऊन विचार करूया. जेव्हा या ऑडिटचे निकाल समोर येतील तेव्हा काय होईल? एक क्षण विचार करा. समजा 2026 मध्ये या ऐतिहासिक ऑडिटचे निकाल आले आणि त्यात असं दिसलं की आपली बहुसंख्य मुलं आकलनाच्या कसोटीवर अपयशी ठरत आहेत, त्यांना वाचून त्याचा अर्थच लावता येत नाहीये. तर मग 2026चं हे ऑडिट कथेचा शेवट नसेल, तर एका नव्या, कदाचित एका मोठ्या वादळी अध्यायाची सुरुवात असेल. हे चित्र खूपच चिंताजनक असेल. पण जर असं झालं तर त्याचं खापर फक्त 4थीच्या शिक्षकांवर फोडून चालणार नाही. याचा सरळ अर्थ असा होईल की 1ली ते 3री पर्यंतचा पायाच मुळात कमकुवत होता. आणि मग इथे एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. जर ह्या एका ऑडिटने आपल्या शिक्षण व्यवस्थेतील हे मूलभूत अपयश सर्वांसमोर आणलं, तर त्यानंतर आवश्यक असलेल्या मोठ्या क्रांतीसाठी आपली संपूर्ण व्यवस्था खरोखरच तयार आहे का? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल.